शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी यांचा जळगाव लोकसभेच्या करण पवार यांच्या प्रचारानिमित्त संध्याकाळी 5:30 वाजता त्यांचं जळगावमध्ये आगमन होईल। त्याच्यानंतर ते जैन हिल्सला जाऊन थोडा विश्राम करणार आहेत आणि साधारणतः 7 वाजेपर्यंत सभेस्थानी येऊन सभेला संबोधित करतील। गर्दी किती असेल, काय नियोजन कसं आहे? आपल्याला जी अपेक्षा आहे गर्दीची त्याच्यापेक्षा गर्दी निश्चित जास्त असेल। शिवतीर्थ भरून नक्कीच वाहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो। भाजपाचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत अशी चर्चा, त्यांचा प्रवेश असं बोलतात। वेळ आहे ना अजून, आपल्या घाई कशाला करायची, करू हळूहळू। सगळंच एकाच दिवशी केलं मग आपण टीजर दाखवून उपयोग काय, हळूहळू करू। गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा खासदार या ठिकाणी निवडून येतोय, भाजपचा बालेकिल्ला आहे, शक्ती प्रदर्शन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। शक्ती प्रदर्शन आम्हाला करायला लागत नाही। आम्ही केलेलं सभा, आम्ही केलेली रॅली, त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी कशी शक्ती दाखवायची ह्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो। आम्ही जे आहे की आमच्या मागे असलेली जनता, ती जनता तिथे येणार आहे आणि त्याच्यामुळे आमची सभा झाल्यानंतर ज्यांचा आपण उल्लेख केला त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची गरज लागणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्यांच्या कार्यकर्ते व नगरसेवकांची साधारण 3 तासहून अधिक बातचीत केली, म्हणजे झाडाझडती घेतलेली आहे। त्यामागचं कारण काय वाटतं? ते सध्या गुरुजींच्या भूमिकेत आहेत, त्याच्यामुळे सध्या त्यांना पाठशाळा घ्यायची गरज लागलेली आहे। गेल्या इतके वर्षात ते पाठशाळा विसरले होते आणि म्हणून सध्या ते गुरुजींच्या भूमिकेत असून नगरसेवकांची पाठशाळा सुरू आहे। त्यांनी आज असं म्हटलं आहे गिरीश महाजनांनी की उद्धव ठाकरे हे भाजपसोबत होते म्हणूनच त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले, तर सोबत नसते तर 15 आमदारसुद्धा निवडून आले नसते। गिरीश महाजन हे विचारले की शिवसेनेसोबत भाजप होती सुरुवातीला आणि बाळासाहेब होते म्हणून दोघांचे त्यांचे 300च्या वरती खासदार झालेत। शिवसेनेच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात भाजप वाढलेली आहे हे त्यांनी विसरू नये। त्याच्यामुळे उद्धवजींचा हा नंतरचा काळ आहे, पण माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्यामुळेच ही भाजप वाढली हे त्यांना विसरता कामा नये। कारण त्यावेळेला त्यांचे फक्त 2 खासदार होते। आज जे काही दिसतं आहे हे शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे हे वैभव आहे। तर त्याच्यामुळे आमचे किती आमदार आणि किती खासदार होते त्यापेक्षा आपण कुठे होतात याचा जरा गिरीश महाजनांनी अभ्यास करावा।